284 वटवृक्ष लागवड करून मुलाबाळाप्रमाणे संगोपन करून डेरेदार वृक्ष होईपर्यंत सांभाळ करणाऱ्या कर्नाटकातील थिमाक्काची अमेरिकेनं दखल घेतली असून थिमाक्काचा उपक्रम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकीकडे भारताची बहुसंख्य लोक हे देश सोडून बाहेर जात आहेत का, तर येथील नागरिकांनी येथे केलेली बेसुमार वृक्षतोड यास कारणीभूत ठरत आहे. कारण आपल्या देशात पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास बेसुमार वृक्षतोडीच्या तुलनेत वृक्ष लागवड होत नसल्याने वाढत्या ग्लोबल वॉर्मिंग भविष्यात लवकर मोठे पर्यावरण संकट ओढवणार आहे. यामुळे देश सोडणारे भारतीय तर दुसरीकडे दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमाक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दोन्ही बाजूने 4 किमीपर्यंत चक्क 284 वडांची झाडं लावली आणि त्या झाडावरच तिने मुलांसारखं प्रेम केलंय. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज पाणी घालून वाढवलं आणि आज त्या झाडाचं रूपांतर डेरेदार वृक्षांमध्ये झालंय. थिमाक्काच्या या कार्याची दखल अमेरिकेने घेतली असून हा विषय संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. थिमाक्काच्या या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेने घेतली आणि वृक्ष लागवड करणाऱ्या पर्यावरणावर कार्य करणाऱ्या एका संस्थेचे नामकरण थिमाक्का रिसोर्सेस फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन असं करण्यात आलं आहे. थिमाक्काच्या या कार्याची दखल घेत प्रत्येक भारतीयाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असेच आहे. प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमाक्कासारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडे लावून ती वाढवतात. म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा आणि त्याचा सांभाळ करा. थिमाक्का जर वडाचं झाड लावून वाढवू शकते तर प्रत्येक भारतीय नागरिक एक तरी झाड नक्कीच लावून त्याचे संगोपन करू शकते.